कुणीच नाही लिहिलं, तुमच्या पुढे बोलतय त्या ननवरे महाराजांनीच लिहिलं. ती इथं आल्यावर लिहिलं, इथं आल्यावर गाडीत बसल्या बसल्या मामांची कृपा आहे, ही मामांची कृपा आहे. 4-5 गीत मी लिहिलेत बघा, तयार केले काळजी, स्पेशल बाळू मामांवर लिहिलेत, स्पेशल अमोल महाराज. आणि कंपोज करण्यासाठी मी महाराष्ट्रातल्या चांगल्या गायकाकडे देणार आहे, चांगल्या गायकाकडे देणार आहे. अगदी जास्त नाही, परंतु 2-4 महिन्यामध्ये सगळीकडे मामांच्या नावाची ती 4-5 गीत तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि त्याचा गीतकार तुमच्या पुढे बसलेले ननवरे महाराज असतील. कृपा आहे मामांची, ही मामांची कृपा. त्यांच्यावर किती बोललं तरी तेवढं कमीच आहे. आता एवढं बोललं हेच फार झालं, फार झालं. बचेंगे तो और भी लढेंगे. पुन्हा कधी जर योग आला तर बाळू मामांविषयी आता जे बोललं हे दुसऱ्या कीर्तनात तुम्हाला मामांविषयी ऐकायला मिळणार नाही. जे ऐकायला मिळेल ते मामांविषयी नवीन ऐकायला मिळेल, नवीन ऐकायला. असो आतापर्यंत चिंतन हे मामांच्या चरणावरती त्या ठिकाणी आपण समर्पित करूया. आपल्या वेड्या वाकड्या वाणीने त्यांचं गुणानुवाद गायलेला आहे, ही वाणी त्यांच्या चरणावरती समर्पित करूया. आणि सेवेला घेतलेल्या अभंगाचं पहिलं कडवं सोडवण्याचा आता प्रयत्न करूया. विठाला 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 आतापर्यंत सांगितलेलं हे चिंतन फक्त आणि फक्त भक्तांकडूनच होतं, अभक्ताकडून होत नाही. जो शुद्ध सात्विक भावानं देवाची सेवा करतो त्याच्याकडून इतकी ताकद निर्माण होते, अन्यथा कोणामध्ये नाही, कोणामध्ये नाही. तो निष्काम करणं करतो, अनपेक्ष कर्म करतो, त्याच्या हातून भगवंत ही ताकद निर्माण करतो. त्याचं नाव भक्त, भक्त आहे. असे काय भक्त या भूमंडळामध्ये होऊन गेले, असे काय भक्त या मृत्यू लोकात होऊन गेले की त्यांनी अंतःकरणातली पूर्ण आशा संपवली. नाहीतरी सुखाला कारणीभूतही आशा आहे आणि दुःखाला कारणीभूतही आशा आहे. तुम्ही आम्ही सुखी होतो आशेने आणि तुम्ही आम्ही दुःखी होतो आशेने, परंतु आशेमध्ये बदल असावा. ठीक आहे. साधू संतांची एकच आशा होती, कै मी उदार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय घडेल काय घडेल, ही भक्ताची इच्छा असते. आणि अशी इच्छा अंतःकरणामध्ये बाळगणारी मंडळी या देहावरती उदास असतात. त्यांना याचं घेणं देणंच नसतं, कारण ही असतानाच माती आहे ना, मातीच हे जाणार आहे एक दिवस. शरीराची होय माती